स्वराज इचलकरंजी शिवराय शिरोली दोन्ही संघांना दुसरा पुकार देऊन झालेला आहे। हा सामना संपाच्या दोन्ही संघ खेळण्यात आले पाहिजे। जर दोन्ही संघ खेळण्यात आले नाहीत तर दोन्ही संघ स्पर्धेतून बाद केले जातील। स्वराज इचलकरंजी शिवराय शिरोली 65 किलो खालील गट स्वराज इचलकरंजी शिवराय शिरोली हा सामना संपायच्या आत दोन्ही संघ खेळायला आले पाहिजे। नसेल तर दोन्ही संघ लॉटमध्ये बाद केले जातील। परत मी पुकारणार नाही। किलो खाली शिवभक्त येवळे महालक्ष्मी पेठ वडगाव आपण तयारी करून घ्या। शिवभक्त येवळे महालक्ष्मी पेठ वडगाव येवळे आणि पेठ वडगाव दोन्ही संघ तयारी करून घ्या। देते बरं कसं ते मध्ये मारते म्हणून बॉल टाकते ते थांबले। सरपंचांनी शेवटची मिनिटं जाहीर केलेली आहेत। 65 किलो खाली गट खेळाडू क्रमांक 1 शेवटची काही मिनिटं जाहीर केलेली आहेत। चला स्वराज इचलकरंजी शिवराय शिरोली स्वराज इचलकरंजी शिवराय शिरोली आपण किराणामध्ये आत यायचं आहे। आज जर आला नाही संघ बाद केला तर मी जबाबदार नाही। शिवराय शिरोली स्वराज इचलकरंजी आत यायचे ताबडतोब। बाहेर घ्यायला गेली की टेम्पो
आली. पासष्ट किलो वरती गटामध्ये आता जो झालेला सामना, यामध्ये विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला आमच्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा. चला स्वराज इचलकरंजी शिवराज शिरोली हात चला पण. स्वराज इचलकरंजी शिवराज शिरोली तिसरा पुकार घेऊन झालेला आहे. आपण ताबडतोब आत या. त्याला इथं पुढे रिकामं ठेवलं जाणार नाही. अजिंक्य जाधव तर माहिती संपर्क साधायचा. स्टेजच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना स्टेज थोडं निम्म रिकामं करून द्यायचं आहे की महिला बसणार आहे. जरासं स्टेज रिकामं करून द्यायचं प्लीज. थोडंसं एका साईडला बसा. सर्व खेळाडू वरती जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की जरा एका साईडला बसून या. आपल्याला मुलींना व महिलांना जरासं जागा करून द्यायचं आहे. जरा प्लीज सर्वांना जरा सहकार्य करा. पलीकडे गॅलरी रिकामी आहे. समोरचं जरा गॅलरी काम करायचं आहे. बाबा चौगले त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. संतोष गाडगे, रावसाहेब पाटील, सनी साळुंके. रावसाहेब पाटील, सनी साळुंके, संतोष गाडगे या ठिकाणी तो आलता की रोयाचा फोन मला पण फोन लाव. फोन खाली खाली असेल बघ खाली. या ठिकाणी
मी बाळासाहेब पाटील विकास आसवले व पाटील साहेब यांना विनंती करतो त्याने ग्राउंड क्रमांक 1 वरती जायचे विकास या सर्वांना घेऊन आणि चौकार राजू मोरे आपल्याला विनंती केली होती बघायची आपण लढले विकास मान्यवरांना घेऊन आपण ग्राउंड वरती जायचंय. दीपक आपण ग्राउंड क्रमांक 1 वरती जायचंय. दीपक परेड, अब्बास शिसा आणि बाबासाहेब चौगले. काय सगळं आलते डांगे अण्णा यांचे आमच्या मंडळातर्फे डांगे अण्णा रामदास लॉबी आहे रे. लॉबी गेलाय रे. किलो येळवणी आणि वडगाव हा ते आपण
40 किलो खाली केळवणे आणि महाराष्ट्र वडगाव क्रीडांगणामध्ये या. पावला चढवणे अनिल भाऊ कुलकर्णी संघ मिरज. 65 किलो खाली मावळा चढवणे अनिल भाऊ कुलकर्णी संघ मिरज. दोन्ही संघाला पुकारलेले आपण तयार करून खेळण्यामध्ये या. मावळा चढवणे अनिल भाऊ कुलकर्णी मिरज. शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वसापत साधकांना योगासन, प्राणायाम आणि भारतीय संस्कृतीचं ज्ञान, त्याचबरोबर आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली त्यांनी लाखो साधकांना आतापर्यंत दिलेली आहे. खरोखर ते उत्कृष्ट असे खेळाडू पण आहेत. त्यांचं निम्म आयुष्य हे क्रीडांगणावरतीच गेले. खरोखर त्यांच्याकडे पाहिलं मिळते असे आमचे आदरणीय सद्गुरू गुरुजी यांचं इथं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चाळीस किलो खाली केळवणे आणि महाराष्ट्र वडगाव आपण खेळायला या. शेवटचे काही मिनिटं राहिलेले आहेत. आपण आता 65 किलो खाली गट मावळा सडोली आणि मिरज. मावळा सडोली आणि मिरज आपण तयारी करून खेळायला या. या ठिकाणी आत्मदर्शनचे सर्वेसर्वा सद्गुरू संजीव कुलकर्णी गुरुजी यांनी आपल्या शियामध्ये जे आत्मदर्शन जे शिबिर घेतलं त्यामध्ये आपल्या शियातील सर्व 350 ते 400 साधकांनी या ठिकाणी सहभाग घेऊन उत्कृष्ट असं शियामध्ये एक आध्यात्मिक, मानसिक, बौद्धिक व शारीरिक इतकी प्रगती या 350 ते 400 लोकांच्या मध्ये दिसून आलेल्या आहे. आणि आज सांगायचं झालं तर खरोखर हा जे शिवशक्ती क्रीडा मंडळ या त्या वर्धापन दिनाची आपण स्पर्धा घेतली की त्या आत्मदर्शन मध्ये आम्हाला